मैं आ गया ना, अरे मुख्य करके होगा सर्व भाविकांना आदिवासी दिवस समाज संघटनेतर्फे हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। लोकप्रिय सन्माननीय नेते स्वर्गीय खासदार जतीरामजी बर्वे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त समस्त धीवर समाज बांधवातर्फे आम्ही त्यांना आदरांजली वाहतो। एवढंच बोलून मी आपल्या शब्दाला विराम जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। चांद रहेगा बर्वे राहिला आणि त्यांना जेल झाली। ते जतीरामजी बर्वे मच्छीमार समाजासाठी आयुष्यभर सेवा करत राहिले। त्यांनी सहकारी संस्था उभ्या केल्या आणि गावापासून रामटेकपासून तर दिल्लीपर्यंत संस्था स्थापन करून मच्छीमारांचा विकास करण्याचा कार्य आयुष्यभर त्यांनी केलं। त्याच काळात ते विधान परिषदेचे सदस्य झाले, MLC म्हणून त्यांनी काम केलं आणि 2079 पासून तर 84 पर्यंत मरेपर्यंत खासदार राहिले। आणि विशेष म्हणजे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाने निवडून आला। धीवर समाज महिला संघटनेच्या वतीने आज जतीराम बर्वे यांची जयंती साजरी करत आहे। धीवर समाज भटक्या जाती सर्वांच्या सहमतीने साजरी करत आहे। जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा। जय धीवर, जय धीवर। सुरेश शिवरकर जी, मुझे एक सवाल का जवाब दीजिए आप। यहाँ पर पहले मच्छीमार संघ हुआ करता था, लेकिन और एक छोटा सा कोर्ट भी था, वो प्रबंधक कार्यालय था, लेकिन आज की परिस्थिति में वो नहीं है। तो आपका ये कहीं शिफ्ट हो गया है, क्या हुआ उसका, कहाँ गया वो? ये ज़मीन किसकी थी वो? ये ज़मीन थी विदर्भ संघ को दिया था अपने जतीराम बर्वे साहब ने। मत्स्य सहकार को चलाने के लिए समाज का विकास होना चाहिए, उसके माध्यम से समाज आगे बढ़ना चाहिए, क्योंकि ये समाज बहुत ही गरीब था, दुर्बल था और इसमें आता था अपने जीरो माइनॉरिटी में, गांव में, खेड़े में इसकी परिस्थिति बहुत ख़राब थी। तो साहब के वजह से ये समाज को नई दिशा मिली और इन्होंने गली से दिल्ली तक ये समाज को लेने का पूरा प्रबंध किया और कुछ साल बीत गए इस कार्यक्रम में। जो ये सत्ता थी, जमीन का क्या हुआ? जमीन जो ऑफिस यहाँ पर था आपका? जमीन अभी जो सरकार आई उन्होंने जमीन अपने कब्जे में ली। तो हमारा जो आंदोलन चालू है जमीन के लिए, क्या तुम जमीन ले रहे हो तो हमारे जो बर्वे साहब का जो ये पुतला है, स्मारक है, यहीं पे रहना चाहिए और इनके लिए कुछ हमारी यहाँ पे ज़मीन की व्यवस्था कर दो। सरकार ने हेरिटेज करके यहाँ पे जो पर्यटक के नाम से हमारे समाज को भी गुमराह करके इनका कार्यक्रम रद्द करने का जो मिशन किया है और समाज एकत्रित न होने का मिशन किया है, वो नहीं करना चाहिए आने वाली सरकार ने। और ये समाज को साथ दे के हम भी सरकार को साथ दे रहे हैं और इनको ज़मीन जगह बर्वे साहब को ये कार्यक्रम के लिए देना चाहिए। ये मैं अपने संगठन के तरफ 106वी जयंती 0 माईल इथे साजरी करण्यात येत आहे। भोई धीवर कहार केवळ समाजाचे आराध्य दैवत्य आमचे आदरणीय आमचे बाबासाहेब माननीय जतीरामजी बर्वे यांच्या जयंतीला सर्व आमचे मित्र परिवार, आदिवासी दिवार समाज संघटना आणि सर्व संघटनाचे पदाधिकारी ते उपस्थित झाले आहे, महिला मंडळ उपस्थित झालेले आहे। तरी सर्वांना विनंती करतो की आमच्या बर्वे साहेबांच्या जतीरामजी बर्वे यांच्या स्मृतीला अभिवादन करावे। तसेच उपस्थित युवराजजी नागपुरे, राजकुमारजी कर्णुके, गणेश मोहनकर, मनोज भाऊ नगरे, पंद्राजी जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जतीरामजी बर्वे अमर रहे, अमर रहे। जय धीवर, जय भोई, जय कहार, जय केवट। वाले आने जरा बहुत मामा तिकडे बस समोर
दादा देवेश तिथं उभा त्याच्यावर बॉर्डरवर नाही नाही त्याच्यावर वर जा. बोला. ज्योतिराम बर्वे बाबा यांची जयंती निमित्त इथे सर्व ढिवर समाज, कोळी समाज, भोई समाज, कहार सगळे इथे जमा झालेले आहे. त्या निमित्ताने आपण इथं जयंती साजरी करत आहोत. जय हिंद. साजरी करण्यात येत आहे. भोई ढिवर कहार केवळ समाजाचे आराध्य दैवत्य आमचे आदरणीय आमचे बाबासाहेब माननीय ज्योतिरामजी बर्वे यांच्या जयंतीला सर्व आमचे मित्रपरिवार, आदिवासी ढिवर समाज संघटना आणि सर्व संघटनाचे पदाधिकारी, आदिवासी ढिवर समाज संघटना असे ढिवर समाज तसेच ढिवर समाज महिला संघटना आम्ही इथे आज हजर आहोत. आणि बाकीचे पण आहेत, कहार, भोई समाज ते पण हजर आहेत इथे. आणि आज आपण ज्योतिराम बर्वे यांचा जयंती निमित्त इथे आलो आहात. त्यांच्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित आहे. त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्योतिरामजी बर्वे यांच्या स्मृतीला अभिवादन करावे. तसेच उपस्थित युवराजजी नागपुरे, राजकुमारजी कर्णुके, गणेश मोहनकर, मनोज भाऊ नगरे, पंद्राजी कर्णुके, प्रभाकरजी पांढरे. वो प्रबंधक कार्यालय था, लेकिन आज की परिस्थिति में वो नहीं है. तो आपका ये कहीं शिफ्ट हो गया है, क्या हुआ उसका, कहाँ गया वो? ये ज़मीन किसकी थी वो? ये जमीन थी विदर्भ संकुल दिया था अपने ज्योतिराम बर्वे साहब ने. मत्स्य सहकार को चलाने के लिए समाज का विकास होना चाहिए, उसके माध्यम से समाज आगे बढ़ना चाहिए, क्योंकि ये समाज बहुत ही गरीब था, दुर्बल था. और इसमें आता था अपने जीरो माइनॉरिटी में, गांव में, खेड़े में इसकी परिस्थिति बहुत ख़राब थी. तो साहब के वजह से ये समाज को नई दिशा मिली और इन्होंने गली से दिल्ली तक ये समाज को लेने का पूरा प्रबंध किया. और कुछ साल बीत गए इस कार्यक्रम में. जो ये सत्ता थी, जमीन का क्या हुआ? जमीन जो ऑफिस है यहाँ पर था आपका. जमीन अभी जो सरकार आई उन्होंने जमीन अपने कब्जे में ली. तो हमारा जो आंदोलन चालू है जमीन के लिए, क्या तुम जमीन ले रहे हो तो हमारे जो बर्वे साहब का जो ये पुतळा है, स्मारक है, यहीं पे रहना चाहिए. और इनके लिए एका गरीब परिवारात जन्मलेला व्यक्ती नगर परिषदेपासून तर पार्लमेंटपर्यंत गेलेला व्यक्ती आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी करावा, त्याची मनस्थिती काही अशी होती की समाजामध्ये काहीतरी सामाजिक क्रांती काहीतरी घडल्या पाहिजे, समाजामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे, समाजाचं काहीतरी उत्थान विकास व्हायला पाहिजे. यासाठी त्यांनी अनेक मंचावर आपली बाब ठेवली, आपली गोष्ट ठेवली. मित्रो, आज या प्रसंगी मी माझ्या वतीनं, माझ्या कर्णुके परिवाराच्या वतीनं व माझ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शहर व जिल्हा कमिटीच्या वतीनं व माझ्या आदिवासी ढिवर संघटनेच्या केंद्रीय कमिटीच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पित करतो व आपले